प्रत्येक इलेक्शनला आम्ही पूर्ण कुटुंब येऊन अशाच पद्धतीने मतदान करतोय आणि डेफिनेटली आजचा चर्चेचा विषय असा आहे की पहिल्या 2 फेजेसमध्ये मतदानाची संख्या ही कमी झाली होती, पण कोल्हापूरकरांना माननीय खासदार धनंजय महाडिक साहेबांनी आणि आम्ही सर्वांनीच, मी सुद्धा माझ्या सोशल मीडिया थ्रू मोठ्या प्रमाणात आवाहन केलं आहे की मतदानाची संख्या ही जास्तच असली पाहिजे। ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे, आपल्या देशाच्या हिताची निवडणूक आहे। त्यामुळे खास करून युवकांना मी अपील केलं आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणात मतदान केलं पाहिजे आणि देश आपल्या कुणाच्या हाताला चालवायला द्यायचा आहे हे तुमच्या हातात आहे। 1.5 ते 2 महिन्यात मी बघत आलेलो आहे की महायुतीचे सगळेच लीडर्स, आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, मंडलिक साहेब असतील, ग्रामीण भागांमध्ये तुम्ही आंबेडकर साहेब आहेत, राजेश पाटील साहेब आहेत, असे अनेक नेते मंडळी, स्वतः मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, या सगळ्यांनी एक विशेष लक्ष कोल्हापूरमध्ये आपण घातलेलं बघितलं आणि डेफिनेटली मला असं वाटतं की महायुतीचे उमेदवार हे विजयी होतील, कारण खूप ताकदीने प्रचारासाठी आम्ही सगळेजण उतरलेलो होतो आणि आम्ही जे अजेंडाज मांडलेले आहेत किंवा बीजेपीचा जो युतीमधला जो मॅनिफेस्टो आहे तो सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे आणि तो लोकांना अपील करण्यासारखा आहे। त्यामुळे नक्कीच महायुतीचे उमेदवार हे निवडून येतील।